नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा आलेलो लालबाग परळला. जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो बघितला असेल तर तुम्हाला सांगितलेलं आज मित्रांनो महाआगमन आहे. पण आज मोठमोठ्या मंडळांचं आगमन आहे. जसं काळ चौकीचा आहे, नंतर खेतवाडीचा राजा आहे, नंतर कोटचा राजा, मुंबईचा सम्राट, अशा मोठमोठ्या मंडळांचं आगमन आहे. तर ते शूट करायला आपण आलेलो आहे लालबाग परळ येथे. तुम्ही आवाज ऐकू शकता किती पब्लिक आजूबाजूला फिरते आहे. आपण शूट घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर चला मित्रांनो, दरवेळी आपण ना प्रभादेवीवरून येतो, पण ह्यावेळी आपण ना जरा लोअर परेलवरून आलो आहे, कारण आज खेतवाडीचं आगमन जरा लवकर आहे म्हणून लोअर परेलवरून आलो आहे. ते बघा पब्लिक इथे पण चालते बघा, तुम्ही खालपर्यंत दिसत असेल तुम्हाला पब्लिक. आपण हे बघा लोअर परेलवरून जाऊ आणि मग बघू पुढे काय. हे बघा मित्रांनो किती लोक आहेत, ऑलरेडी आले आहेत. ही लोक ह्या साईडला आहेत, काही लोक गणसंकुलला आहेत, काही लोक अरुण दत्ते दादाच्या वर्कशॉपला आहे. सगळीकडे असे 3 जागी पब्लिक पसरलेली आहे. आपण तर पहिला परेल वर्कशॉपला चाललो आहे. परेल वर्कशॉपमधून मूर्ती आली आहे असं समजलं आपल्याला. जाऊन बघूया आपण काय भेटत आहेत आपल्याला. आज शूट आज मित्रांनो गर्दी खूप असणार आहे, कारण सगळे मेन गणपती मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींचं आगमन आहे. तर ते सर्व शूट करूया आपण. तर बघू, पहिलं जाऊ आपण. तर चला मित्रांनो, सेटअपसुद्धा लागलेले आहेत एका मंडळाने. आपण जाऊ आणि बघूया. शॉर्ट परफेक्ट गाईज आहे बघा, त्या साईडला गणसंकुलमधून पब्लिक जाते. तिथे समोर अरुण दादाचा वर्कशॉप आहे आणि तिथून बघा, तिथून पण हळूहळू पब्लिक जाते. तर आपण चाललो आहे आता गणसंकुल येते. गणसंकुल हे बघा मित्रांनो, पब्लिक फक्त गणसंकुलच्या इथे. गणसंकुलच्या इथून चाललो आहे आपण. आता इथून आपण जाऊ पुढे आणि बघूया. पहिला खेतवाडीच्या राजाचा आपण शूट घेणार आहे. आज वेगवेगळे आपण शूट करणार आहे, पण म्हणजे इथून वेगळे तिथून वेगळे. तर आपण पहिला आता खेतवाडीच्या राजाला जाऊ. खेतवाडीच्या राजानंतर बाकी सगळे शूट घेऊ आपण. तर चला, जरा लेट झालो आहे आणि ऑलरेडी खेतवाडीचा राजा निघाला आहे. हे बघा समोरच मूर्तीचा प्रभाव जर तुम्हाला दिसत असेल तर आपण आता जाऊन त्यांचा शूट घेऊया. मूर्ती ना मित्रांनो तुम्हाला सांगतो, तेजुकाच्या मुंबईतल्या त्या गेटच्या पुढे गेलेली आहे ऑलरेडी. तेजुकाच्या इथे पोचलेली आहे. आपल्याला जितके शूट घेता येतील त्या गणपतीचे घेऊ आपण. तर पब्लिक त्या साईडून येते आणि आता आपण चाललो शूटला. तर चला मित्रांनो, किती उंच आणि भव्य दिव्य मूर्ती आहे यावर्षी खेतवाडीच्या राजाची. आता तुम्हाला समोरून लुक दाखवतो मी. हे बघा पब्लिक ऑलरेडी आहे. तर चला.
हा बघा खेतवाडीचा राजा खेतवाडीच्या दिशेने चालला आहे. आता तो चिंचपोकीच्या चिंतामणीच्या ब्रिजच्या इथे आहे बघा. आता तो चढून जाईल ब्रिज. आता एक लास्ट सिनेमॅटिक शॉट घेऊ आपण ह्याचा आणि मूर्तीला जायला देऊ. मग चला. मित्रांनो हे बघा आपण खेतवाडीच्या राजाला सोडलेला आता खेतवाडीच्या दिशेने जाईल. आता आपण परत चाललो आहे परेलला मित्रांनो अजून आग पण आहेत खूप सारे कवर करायचे. तर आपण चाललो आता परेलला. तर चला मित्रांनो आपल्यासमोर जी आता मूर्ती आहे ना ती कोपर खैरेनीचा इच्छापूर्ती असं वाटतं आहे मला. एक्झॅक्ट माहिती नाही पण मला तीच मूर्ती वाटते कोपर खैरेनीचा इच्छापूर्ती. आता इथे येते ती मूर्ती तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्समध्ये दाखवतो. चला मित्रांनो हा वाटतं मला मुंबादेवीचा महाराज आहे. हां मुंबादेवीचा महाराज आहे मित्रांनो हा. जी जी आता मूर्ती दाखवली मला वाटलेलं सेम कोपर खैरेनीसारखा फेस होता म्हणून मला वाटलेलं पण नाही हा मुंबादेवीचा महाराज आहे मित्रांनो. आता एक लास्ट लुक देऊया समोरून मी तुम्हाला जाऊया आणि पुढे जाऊया परेड वर्कशॉप. मित्रांनो मुंबईच्या सम्राटची मूर्ती निघाली आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर आपण थोडासा उशीर झालो आहे. गेट मिस झाला आपला. चालेल आपल्याला नॉर्मल शूट भेटला तरी चालेल. आता इथनं बघूया कोणते शूट भेटत आहेत आपल्याला. आणि मित्रांनो मुंबईच्या सम्राटची यावर्षी वैशिष्ट्य ही आहे की यावर्षी त्यांचा सोन्याचा मुकुट आहे. चला जाऊन बघूया मुंबईच्या सम्राटचा फर्स्ट लुक पण बाहेर आल्यावर आतमधून नाही. एका दिवसाआधी असं पण. चला
तर मित्रांनो समोर तुम्ही माझ्या बघताय मुंबईच्या सम्राटची मूर्ती आहे. तुम्हाला 2-3 सिनेमॅटिक शॉट्स दाखवले पण ते लांबून होते. आता मी जरा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. लालबागला एकदा जाऊन ही मूर्ती मग बघूया. काय चौकी पण आपल्याला कव्हर करायची आहे. चला.